रामकृष्ण हरी. 60 वर्ष मित्रांनो, 60 वर्ष झाली. आता माझी चालून चालून वरी झाली, पण आयो मध्ये मध्ये धावतय, म्हणजे दमली पण नाही. चालत तर आला बाजूला धावतय. 60 वर्ष झाली तरी. माझ्या चांगल्या दुकानात माझी सेवा करायला भरपूर आलेली आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर नमस्कार मित्रांनो, आपल्या पुन्हा एकदा युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, आता दिंडीचा दुसरा दिवस चालू झालेला आहे आणि आता सर्वजण उठलेले आहेत आणि आपले आता माझी अंघोळ झालेली आहे आणि आता वाजलेले आहेत 3:12 झालेले आहेत. आणि रात्री 12:30ला उठून आपल्याला गरम पाण्याची सुविधा केलेली आहे अमित मुंगाजी यांनी. आणि महिलांसाठी साईडला जुगार केलेला आहे बाथरूम. हा तो पण रात्री 12:30 वाजता बांधलेला आहे त्यांनी. चांगली सर्विस दिलेली आहे. आमची आत्या ताणून झोपली, सगळे उठली, आंघोळ करून झाली आणि इकडं आमच्या आत्या ताणून झोपलेले आहे. आत्याच्या बाई मी रातभर झोपलो नाही. मला एवढं टेन्शन होता का बोसका करून कोणतरी न्यावाचा पिशवीन टाकू. त्याशिवाय रातभर झोपणे म्हणा नाही, ताणून झोपली. रात अंग धावता का आवाज माझं लक्षच नाही. अंग धावलं वाटतं नाही. गाजऱ्या घातलं तेव्हा बरी चिकनी काय दिसतय. कानाम लावली पण लावली वाटतं. आवरे लवकर उठून काय होईल. वाकरी तिकडे रस्त्यांवरशी वाकरी तिकरी पडते. कानानं जावाची भीती. आता आपल्याला 3:30 वाजता चहाची सुविधा केली आहे आमच्या आत्या. मस्त कडक चहा ठेवलेला आहे. सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि चहा आपला रेडी झालेला आहे. चहा पितो आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करतो या चहा प्यायला. तर चला मित्रांनो, आता 4:30 वाजलेले आहेत आणि आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया आपण. तर मित्रांनो, आता आपण टाका देवीच्या समोर आलेलो आहोत. टाके देवी. आणि वाजलेले आहेत 6:16 झालेले आहेत. आता इथे थोडी विश्रांती होईल. फक्त सगळे दमलेले आहेत. आमची आत्या जास्त दमले. आत्या जास्त बोले. 2 चहा पिलेलं पावर कपली. टाके देवीचा दर्शन घ्या मित्रांनो. साईडला कुंड बघू शकता तुम्ही. इकडे मोठे मोठे मासे आहेत. आता आपल्याला थोडा अंधार आहे त्याच्यामुळं दिसत नाही, तरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. रस्त्यात झोपली बोलत. अरे मग तिकडे बोंब उठवली, रस्त्यात झोपली चालता चालता झोपली बोलत. खरा आहे का खोटा या. बदाम पिस्ता दिल्याबद्दल धन्यवाद. थोडी पावर आली. के देवीचा दर्शन घेण्यासाठी आलेले आहेत सर्वजणी. नंतर मला नाश्ता देणार आहेत व्हिडिओ काढल्याबद्दल. बोला रामकृष्ण हरी जय. आपली चहाची सोय केलेली आहे आणि चहासाठी लाईन लागलेली आहे. चला मित्रांनो, या चहा प्यायला. चहा पण उचलं नाही, आवडा आंबलोय. या आमच्या आत्याचे बाया परांनी मारल्यावर की धावत तिचे बाय आम्हाला पाच जावं लागतं. आत्या धावत जाते डायरेक्ट. आंबवलं आम्हाला. सकाळ 2 तासाची रनिंग झाली आहे
त्याचे मुलं सगळे दमलेले आहेत आणि निवांत बसलेले आहेत सर्वजण बसलेले हा निचांतीन बसलेले आहेत हा रस्त्यान झोपत होती झोप गेलती का नाही तुझी तुला बोललो लवकर नको उठू मी तर डवलत माझी गेलती झोप आणि जी वरी झाली का नाही रे कमान इकडे पण बसलेले आहेत आवरात आवत जा आवरा काय खाऊन आल ते सकाळ सकाळ आवरे 5 धावत काय खाऊन आल ते मी इशी सेटिंग लावलेली काय हा मना पण दिल काजू बदामा काजू बदामा दिले तू थोडी पावर आले असं अजून जास्त आणीत जा ते 3 दिलतस थोडं अजून जास्त द्यायचं हा आता नको नंतर ते हा असं आहे का मग आता नंतर ते पावऱ्यावाला काय ते होतीस का या बाबा बाबा हा तवाच बरं दमस का नाही या आवर बाबा दामा पिस्ता घाल्या हो कशी दमशील हा मग अंगठा आम्हाला इच्छा दमलो का आम्ही दमू नये आवरी का हा आम्हाला द्यासूच नाही या धन्यवाद हा या आवरी काजू बदामा घाल्यावर कशी दमशील हा न मग घोड्यावर का धावत जाता आमचं पाय वाकरं झालं पोराला पायाला हा पायाला पोराला बसव नाही आवरा दमलोय सांगशील कोणला हा काय हा दमते माणूस पण भारी वाटतंय मज्जा येत आहे आमची काकीच आहे ना आयो का नाही दम का तुझे पण तोंड काय आहे काजू बदामा एक दुकानांची आणली ग काय आणली अलगा अलगत का टोन पण उघरी तर मित्रांनो आता विश्रांती झालेली आहे आणि वाजलेले आहे 6:45 झाले आता पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया मला रामकृष्ण हरी तर मित्रांनो हा खोपोली आता 17 किलोमीटर आहे आणि आपली वस्ती खोपोलीला आहे आणि आता वाजलेला आहे तर 7:30 सकाळची चालायला लय बरं वाटतंय फक्त नंतर पाय आमतात ते वेगळं आहे माझी पहिली वेळ आहे मग पाय जास्त आमतात तर मित्रांनो आता काकड आरती चालू होणार आहे थोड्या वेळातच सुरुवात झालेली आहे प्रभा झाली आरती करिता तेज प्रकाशले नहीं तेज प्रकाशले नहीं काकड़ आरती मैया बुध काकड़ा तर आता आपण मोरबे धरणाजवळ आलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 8 आणि सकाळचे जे 2.5 तास चालायला मजा आली लय भारी वाटला आणि आता तसा टाइम होत आहे तसा सूर्य आपल्या समोर येतोय बघू शकता
आणि आता आस्ते आस्ते ऊन लागलाय आणि पायाला गोळ्यावालाची सुरुवात झालेली आहे. थांबल्यावर गेम लय वाईट होत आहे, चालल्यावर नाही वाटत, थांबल्यावर जरा पाय आखारतात. आता पाय नवीन नवीन म्हणा आमचे काकी वाटून नाश्ता चालतंय, दमणे ना काही नाही. इकडे पायांची वरी झाली, माझे डोक्यावर घेऊन चालायची पाल्याले. काके आपले मध्ये मध्ये धावतय, अजून नॉनस्टॉप आहे, अजून दमली नाही, मध्ये मध्ये धावतय. काकी तुला वय किती झालं? किती वर्ष आली? किती वर्ष आली तुला? 60 70? 60 वर्ष. मित्रांनो 60 वर्ष झाली. आता माझी चालून वरी झाली, पण आयो मध्ये मध्ये धावतय, म्हणजे दमली पण नाही, चालत तर आला बाजूला धावतय. 60 वर्ष झाली तरी. याला बोलतात विठ्ठलाची भक्ती. ताकद देते का? रामकृष्ण हरी. तर मित्रांनो आता चौक फाट्याचे आता पुरं आलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 8:15 झालेले आहेत. आणि आता नाश्त्यासाठी आता दिंडी थोडी विश्रांती घेणार आहे. तर आता नाश्ता होणार आहे. नाश्ता झाल्यावर पुढच्या वाटचालीला सुरुवात करू. आणि सगळं भक्त दमलेलं आहेत, जास्त करून मी जास्त दमलोय, पायांची वरी झालेली आहे. पाय तुटलं तरी चालतील, पण चालतच राहू जा, गाडीन बसायचा नाही. तर मित्रांनो आता या नाश्ता करायला कांदे पोहे उपवास आहे, पण आता सॉरी अजून भरपूर पाला आहे. एनर्जी पाहिजे आपल्याला, एनर्जीसाठी आता नाश्ता करायला लागेल. या नाश्ता खायला या भाऊही चांगली जागा सोडून इकडे डागराटान आणलाय बसायला. आणि आता इकडे नाश्ता चालू आहे. सगळं भक्त मंडळी दमलेले आहेत. आणि काय का ना एक टाइम आहे तर चिवऱ्यावर ताव घेतलेला आहे. आत्याला एक टाइम आहे. अरे एक टाइम आहे, पण भाताची जास्त चिवरा घालास तुम्ही जेवलीस. दादासनी म्हणाला तारा दिल्या आल्यापासून काम सांगतोय. पाय डोक्यावर घ्यायची पाहिलेली ना आल्यापासून. दादूस आल्यापासून कामा सांगतोय. झोपशीला इथं पाय वालत घालायची पाहिजे. काय सांगू तुला पाय दुखतात पण मजा येते. मजा येते पण ते त्रास होतोय पण मजा पण येत. उपवासवाले बसलेले आहेत साईडला. लाडून ताव घातलाय. 4 लाडू अरे बॉक्स घेतला का काय? अरे एक केक आहे प्रत्येकीला. तुम्ही अख्खा सायांचा पाकिट घेतला. असं आहे का? तुला का अर्धाच दिला? अख्खा आहे का? इकडे आयटम बघ गाणे उभा दर्शिव. असं आहे का? का चालत आहे अजून लय 17 किलोमीटर आहे अजून. आयो पोटाला लई दमली. नाश्ता जास्त कर. खा नाही त्यातून लई टाईम. कांदे भाऊ मार ना डायरेक्ट. मी कसं मारलं मला पण एक टाइम आहे. सॉरी बोला देवाला आजच्या दिवशी. इकडं पण दमले नव्हतं मामाने. पिशवींशी काढत असते. झोल्यांशी काय करतस मग? असं आहे आता आहे. पिशवींशी काढतो माझ्या झोल्यांशी काढतस का मग? एक टाईम. रामकृष्ण हरी. शेट काय इकडे कोपऱ्यांगा बसली. नाश्ता कसा होता? नाश्ता एक नंबर. काय कांदा भाऊ घालत का चिवडा? चिवडा खाल्ला,
वेफर खाल्ली, हा. लाडू खाल्ला. हा ना आता मस्त वाटतंय. तवा एक टाइम दिला हो. हा, एवढं खायला. आम्हाला काय फक्त कांदा बघ हा लाडू हा घरी खातोय. आ! तुला तुझी व्हिडिओ व्हायरल केली काही थँक्यू पण बोलीस ना तर डायलॉग माराय बघ बाकीच काय व्हिडिओ पिशवी. अरे आमच्या आत्याने दिला तर समजलाय ना का ते पिशवींची खावाला मागतात तर मुद्दाम तिने टेम्पून बॅग टाकली जादूची. हा आता आता बघ आता पोटात माकरू कसा फक्त चण खाऊन इथं ठेवतं नंतर असते ते तकली. हा आठवा लाडू आठवत जाता येत तरी बघ ती चप्पल खात आहे. हा तर मित्रांनो आता 8:46 झालेले आहेत आणि आपला नाश्ता करून झालेला आहे. तर चला आता आपला पुढच्या वारीला सुरुवात करूया. आपला पुढची हालचाल करूया. हा. पायांची वरी झाली या त्याने आमचे मला टिप्स नाही दिले. माहित होता का बाम घेऊन ये ते सांगलाच नाही. मला पहिले जर बोलला असता पाय आता हलू होते. येणार आहे मग तुला काहीतरी सुचवलं असतं. तू म्हणा बोली आहे ना असं सांगलं असतं काय ग. पाय उभा राहिल्यावर पाय नाही आलं. दप्तर देऊन पायाची वरी झाली वरी. हा चालल्यावर काही नाही वाटत उभा राहिल्यावर लॉक होता डायरेक्ट लॉक. रक्त पडते पायात. आता काही नाही काय आता लागल्या काही पण सांगायला. उद्या शकटाचा पाला लावा. अरे बोल काहीतरी बोलतो पण दिवस चालत येत पण चपल करायला लक्षच नाही. आमच्या आत्याचे गोरा बैल एक लाल आणि एक पिवला आहे का वेगवेगळी चप्पल आणली. एक कुची कंपनी आहे KAB नाही काय आहे वेगळीच आहे. डिझाईन पण वेगवेगळी आहे. हा कुची कंपनीची आणली फुकाट. अरे मग तू घरा बाई हाक मारा लागायची नाही यावं. पोट्यावर पैसे कमवतोय पोट्यावर पैसे कमवतोस. अरे मोदी लावून आवरा बिजी मोदी. सरपंच आता माहिती आहे. हा तर मित्रांनो आता आपण खालापूर एरियामध्ये पोहोचलेलो आहोत आणि वाजलेले आहेत 9:50 झालेले आहेत. आणि आता समोर हॉटेल आहे पूनम हॉटेल आणि तिथे आता जेवण होणार आहे. तर मित्रांनो आता आपण जेवणाच्या ठिकाणावर पोहोचलेलो आहोत. आता दुपारचं जेवण इथे होणार आहे आणि आता वाजलेले आहेत 10 वाजता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. आणि आता आपल्याला जेवणाची सोय करून ठेवलेली आहे. पूर्ण जेवण करून ठेवलेलं आहे. अमित मुंगाजी यांनी माजी सरपंच मित्र आमचा दादोस. हा उसल बटाट्याची फराळाची सोय उपासवाल्यांसाठी केलेली आहे. आणि मिरची टेस्टाने आमची आयो बघत आहे. तोंडाला पाणी सुटलेलं आहे. का होत आहे बसण्यासाठी सोय केलेली आहे आराम करण्यासाठी.
आणि इकडे जेवणाची सोय, जेवण करायला बसायची सोय केलेली आहे. म्हणजे आल्यावर काय टेन्शन नाही, डायरेक्ट जेवायला बसायला मिळतोय. पहिलेच पंक्तीला बसलेला आहे आमचा नागेश दादा. मला वाटलं माझीच होरी झाली, पण मला दुसरा पण सापडलेला आहे, 2 सापडलेले आहेत. माझीच सारखी सेम परिस्थिती झालेली आहे. उभा राहिल्यावर डायरेक्ट पाय लॉक होतात. दिंडीला मजा येतोय पण पाय पण लॉक होतात, ते मान्य करा. आणि पायाला फोर येतात ते वेगळेच. नवीन माणसाच्या पण मजा येतय, पण सजा पण आहे आणि मजा पण आहे. तर पहिल्यांदा चालतील त्याला फक्त 2 दिवस त्रास होतोय. आमचा दुसरा दिवस, पहिल्या दिवशी खूप त्रास झाला. एक मस्त गोळी खाली आणि गप झोपलो. तर कालच्यापेक्षा आज थोडा बरा वाटतंय. आणि आज उद्या ना त्याहून फरक पडत. 2 दिवसांनी कवर होते माणूस. फक्त नवीन येईल त्याला गोळी घेऊन अंग दुखायची. आणि एक गोल्ड टोपी घ्यावाला विसरू नका. जी मिनी चुकी गेली तुम्ही करू नका. गोल्ड टोपी कशासाठी लागतं, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी गोल्ड टोपी वापरा. तर मित्रांनो आता जेवायला सुरुवात करतो नका. ही माझी परिस्थिती झालेली आहे. आपल्या आवाजी पण झालेली आहे. अक्षरशः डोक्याला ग्रीस पाय उचलतच नाही. जेवायला कप झोपतो. आणि जेवायला बघू शकता मस्त वरण भात आहे. पण मी वरण घेतला नाही, बघू शकता. तर या जेवायला, आम्ही जेवण घेतो, तुम्ही पण या जेवायला. तर मित्रांनो आता जेवण करून झालेलं आहे आणि विश्रांती करून पण झालेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 2. आणि आता आपला प्रवास खोपोली डायरेक्ट. आता आपला प्रवास चालू करूया. चालू म्हणजे केलेला आहे. चला आता डायरेक्ट खोपोली. ऊन डेंजर लागा लागलाय. हलशी टांगरे आणि वर्षी ऊन. लाईवाट कामी कालपासून वाटायचा म्हणा माझ्याच टांगरे दुखता. अलगद कोपऱ्यात जाऊन गोली खाली. मनावर मनाने काय वय कालपासून म्हणाचे माझच टांगरे दुखतात. कोपऱ्यात जाऊन गोली खाली. ज्ञानदेव तुकाराम बोला. जेवलेव ना तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. आमच्या संतोष दादाची बॅटरी उतरल्यामुळे थोडी दिंडी थांबलेली आहे. आणि आपली आता विश्रांती करून झालेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 3:30. आणि आता आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करूया. ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. अरे ज्ञानबा तुकाराम, ज्ञानबा तुकाराम. बरोबर डोका भारी आहे. बाटली टन करायचा. आणि आता संध्याकाळचे 4 वाजलेले आहेत. आणि आता विश्रांतीसाठी आता थांबलेला आहोत. आमच्या त्याला लसीची तलप आली, त्याची मुलं लसी मागवलेली आहे. लसीची फरमाईश आहे त्याची, त्याची मुलं आता विश्रांती घेऊया. लसी 2 मिनिटांनी येत आहे, बसून घ्या. हा विठ्ठला विठ्ठला हरी ओम विठ्ठला. काही नाही यायला, काही नाही यायला. नावाला निश्चित डोकरी झाली. हा हा चालेल जा. हा बोला. आवाज जोरा बोला. तर मित्रांनो आता आपल्याला लसीची सोय केलेली आहे अमित मुंगाजी यांनी.
लशी आणण्यासाठी इथून रिटर्न पनवेलला गेला स्पेशलिस्ट लशी आणण्यासाठी. आवडा कलवला त्यांच्याकडं की असणार आज उपवास आहे सांगायचं चेहरा मुरझारलं मग त्यांना वाटला काहीतरी आज एनर्जी यावं म्हणून पनवेलला गेलं लस्सी आणायला. ती लस्सी बघा कधी स्पेशल आणली. लशी आणल्याबद्दल धन्यवाद. आम्ही बघा ते आता आवरे लवकर कानाला 2-3दा पिईल ती लास्टला द्यावं ना 3दा पिईल ती दिखाव पे मत जाओ. हा वहिनी ना द्यायला वाटून गेला वाटून गेला तेच पारलाय. सर्वांच्या चेहऱ्यावर थोडं ते झालेलं आहे. गालांची गाला असते आमची काकी लशीच्या घरा बघते निशी असतंय गोटाशी पिला ठेवशिव आम्हाला आवडे फास्ट पिऊन लशी आणली नाही तर दाबीत दादा. आता लशीचा ग्लास पिल्यावर कसं वाटतंय सांगू तुला अमृताचा प्राशन केल्यासारखं वाटतंय. अमृत प्राशन केल्यासारखं वाटतं. अमृत लशी कशी टेस्ट कशी होती. लय भारी, लय भारी. एक नंबर. आम्ही मुंगाजींना लाख लाख आशीर्वाद. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आता 4:30 वाजलेले आहेत आणि आता आमची विश्रांती संपलेली आहे. लशी मस्त एक नंबर भारी लागलेली आहे. लई भारी लागली. आता पुढचा प्रवासाला सुरुवात केलेली आहे. तर चला आता पुढे भेटू. रामकृष्ण हरी. फाट्याजवळ मड फाट्याजवळ पोचलेलो आहोत. 4:30 वाजलेले आहेत. तर मित्रांनो आता फायनली आपण पोचलेले आहोत आणि वाजलेले आहेत 6:30 खोपोलीमध्ये. आता इथे वस्तू होईल. लाईव्ह भरी झाली. कॅपॅसिटी कपली डायरेक्ट पाय डायरेक्ट उचलत नाही. आणि आता ज्याची तो बॅगा उचलण्याच्या प्रयत्नात आता उमगी चालू आहे. बॅगा आणि जागा पाठवायला पण ददल्या. आता पहिल्या महिलांना यो आहे प्राधान्य. नंतर राहिली जागा तर आम्हाला नाही तर मग दुसरे घर आम्हाला. तर मित्रांनो जेथे जागा भेटेल तिथे झोपायला लागतो वारीमध्ये. हाच आनंद असतो वारीमध्ये. ते फुल सोय चालू आहे. मालिश चालू आहे. याला बोलतात दमला फुल सोय बाबा बघ. याला बोलतात पोरेची सोय करीत लावलेली आहे. लय जीवाय. भारी झाली रे. भारी झाली. लाईव्ह वाईट काम आहे. असा म्हणजे काय 1 इंच पण पाय नव्हतं. मीच मगून आलोय. मीच मगून टांगड्या मोडला तरी चालते. चालत त्याच्यावर गाडी नाही अजिबात जाणार नाही. गाडी म्हणजे अशी वारी म्हणजे काय जन्म अशी हालत झाली. पायावर 1 इंच पण नव्हतं. आणि मग कालपासून त्याच बोलतात सगळी उद्या होती होशी. दोन दिवस झालं. तर मित्रांनो आमच्या कैलास दादाने आम्हाला मस्त गरम पाणी दिलेलं आहे. तेव्हा मला थोडा पारा वाटला आहे. नाही तर मला अवथळा झालता. तर धन्यवाद दादूस गरम पाणी दिल्याबद्दल आंघोळ करायला. तर मित्रांनो माझ्या चांगल्या दुकान तर माझी सेवा करायला भरपूर आलेली आहे. अरे 90 झालं का अजून त्याला 202 करतात. आणि आता मित्रांनो जेवायला सुरुवात केलेली आहे. आणि आता जेवताना देवाचं स्मरण चालू आहे. जेवण बघू शकता तुम्ही मित्रांनो. मस्त घरगुती सर्व आहे. जेवाचं टेन्शन काहीच नाही. या ठिकाणी आजच्याने श्री गणेश गंगाराम कडू यांनी आजच्या या ठिकाणी अन्नदान दिले. श्री गणेश अनंत कडू यांनी या ठिकाणी आज अन्नदान दिलेलं आहे. तरी त्यांच्या या ठिकाणी आपल्या दिंडीतर्फे स्वागत करण्यात येत आहे.
कुंडली कवरदा हरिहर श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आमचे सर्व दादूस महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलेले आहेत, दिंडीला भेट देण्यासाठी. तर सर्वांचा धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, आता मी झोपायला आलेलो आहे आणि आजचा दुसरा दिवस पण संपलेला आहे. आणि आज माझ्या भरपूर टांगऱ्या दुखत होत्या आणि आमच्या काकीनी, एका काकीनी टांगऱ्या मारल्या आणि दुसऱ्या काकीनी बांब लावून दिला. तर एका कैलादादासनी गरम पाणी दिलेला अंग धुण्यासाठी. तेव्हापासून मला बरा वाटला. तर सर्वांचा धन्यवाद. आणि हा व्हिडिओ इथेच संपवतो. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून डेली व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील. या दिंडीच्या सर्व दिवसाचे व्हिडिओ तुम्हाला रोज बघायला भेटतील. तर चला, बाय बाय, गुड नाईट सर्वांना.